गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त रहा, मस्त आणि मजेत राहा। आज बघा रविवार आहे, संडे, आणि सकाळची वाजलेत 11। सगळं काही आवरलेलं आहे, फक्त बघा आता कढी करायची आहे। तर कढीसाठी मला ते दह्याचं ताक करावं लागेल, त्याला वेळ लागेल। म्हणून हे बघा हे बघा आता मी करणार आहे कढी। तर कढीसाठी मी काढून ठेवलेलं आहे दही, आणि पहिला मी ताक करून घेते दह्याचं। आज रविवार असलं तरी माझं सगळं काम वेळेतच झालेलं आहे। 10 पर्यंत सगळं आवरलं आहे। जरा मुलीकडे जाऊन आले, काल तिचे आयब्रोज करायचे होते, ते काही कळणं नाही झालं। म्हटलं चला आता तिला म्हटलं मी 10-15 मिनटं तुझे आयब्रोज करून जाते। आज रविवार आहे, पुन्हा उद्या सोमवार आहे, तर उद्यापासून पुन्हा तिचं काम चालू होतं। त्याच्यामुळे मी बळबळ गेले, तिचे आयब्रोज केले, आणि मिस्टर गेले होते विरांशला घेऊन कटिंगला। विरांशी आज कटिंग केलेली आहे। खूप केस वाढले होते आणि वेडेवाकडे दिसत होते, जरा त्याला शेप द्यायचं म्हणून केले कटिंग, आणि उन्हाळा पण चालू होता, त्याच्यामुळे विरांशी केली आज कटिंग। कढी मी आज खूप दिवसांनी करणार आहे, कारण का काय होतं, घरी कढी म्हणजे पातळ पदार्थ, तो डब्यात देता येत नाही बद्दीला। तर हे म्हणतात नको मला कढी डब्यामध्ये, तर म्हणलं मी घरी खातो। पण म्हणलं आज रोज रोज वरण करण्यापेक्षा आज म्हटलं करूया कढी। आणि काय झालं, सकाळी मी गवार शेंगाची भाजी केली, पोळ्या, गवार शेंगाची भाजी। आज काही नाश्त्याला करत बसले, हे म्हणले नाश्ता करू नको, डायरेक्ट जेवूया। पण सासूबाईंना म्हणजे पोळीचे लाडू करून दिले गूळ घालून, त्यांना बीपीची गोळी घ्यायची असती, तर त्यांना दिले लाडू। पण आम्ही म्हणलं आता जेवण डायरेक्ट जेवण करूया। कढी साठी मी मिक्सरमधनं ताक पटदिशी निघतं म्हणतात लोणी, काय पण मी नाही वापरलं। चला आता पटदिशी काढून घेते। माझ्याकडे छोटी रवी आहे, मोठी रवी नाही आहे, आणायची खरं लाकडी रवी पटदिशी होऊन जातं त्याने सुद्धा। शक्यतो मिक्सरच्या भांड्यामध्येच होतं। मिक्सरच्या भांड्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट ठेवला आहे, तो काढायचा राहिला, त्याच्यामुळे ते भांडं काय मी वापरलेलं नाही, जाऊ दे आता। आणि आम्ही ना नगरला होतो, तर नगरला ते काका, काळे काका होते, म्हणजे काळे आडनाव त्यांचं। तर ते काका येणार आहेत, किती वर्षांनी येणार आहेत बघा आज। तर म्हणलं आता त्यांना काय करूया, आपण पाहूया आता ते आल्यानंतर काय करायचं ते। पोहे करू, नाही तर जेवाच म्हणावं। जेवले तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही जेवले तर मग करूया पोहे बी, काही लोक होता ऐनवेळेस ठरेल। आता त्यांच्यासोबत कोणतरी येणार आहे वाटतं, एक माणूस का काय, कोणाला तर घेऊन येणार आहे ते, मग पाहूया आता। चला तोपर्यंत मी काढते इकडे। हे पहा आलं की नाही, हे बघा लोणी आलं का, हे बघा हे आलेले लोणी। आता मी काढते सगळं, हे पहा काढलेलं आहे लोणी, आणि इकडे ताक आहे। आणि ह्याची करते आता मी कढी। थोडं बेसन टाकते, मीठ, साखर आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, हे सगळ्याचं ह्याची सगळ्याची फोडणी द्यायची असते। दाखवते मी तुम्हाला, झाकून ठेवते, फ्रीजमध्ये ठेवले ना तर झाकून ठेवते। आता मला वेळ नाही आहे, आता ते नंतर ना। कुकर लावलं एकीकडे, भात म्हणलं भात टाकूया आज। रोज नसतो भात, सकाळी संध्याकाळी करतो, सकाळीच टाकलेलं आहे।
बघा इथं कढई ठेवलेली आहे. मी आता काय करते, तुपाची फोडणी देते. हे बघा तूप टाकते थोडं, 1 चमचा. तूप टाकलेलं आहे. हे पण याच्यामध्ये जिरे, हिंग टाकलेलं आहे. कढीपत्ता बंद करते थोड्या. आता हिरवी मिरचीचे 2 तुकडे करते आणि ते टाकते मी. हे बघा. आणि हे आलं आहे ना, हे आलं धुवून चांगलं ठेचते आहे आणि ठेचून त्या ह्याच्यामध्ये घालायचं. ठेचते चांगले आणि फोडणीमध्ये टाकते आलं. तसं ह्याच्यामध्ये टाकले तरी चालेल. आपण ते ताक आणि हे घेतो ना, हे बघा ह्या ताकामध्ये जरी टाकलं तरी चालेल. हे पहा, त्यातमध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं असतं. थोडं टाकून घेतलेलं आहे आधीच मी ताकामध्ये. बेसन पीठ, मीठ, साखर टाकून घेतलं होतं. हे बघा ह्याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे. अशा प्रकारे झालेली कढी. आणि हे जे सगळं ना पुसून घेते बघा, कारण का त्याच्यामध्ये सत्व असतं, त्यामध्ये तूप राहिलेलं असतं. तर पुसून घेऊन ते टाकून घेते ह्याच्यामध्येच कढीमध्ये. म्हणजे सगळं व्यवस्थित तुपाचा अंश असतो या कढीच्या दह्यामध्ये. चला आता हे थोडंसं कढी, काय काय जण म्हणतात की कढी उकळायची नाही, फुटती. तसं काही नसतं. कढी उकळू द्यायची थोडी. उकळली की तुम्हाला दाखवतेच आहे मी. फुटत नसते उकळल्यानंतर. हे बघा कढी चांगली उकळली. तुम्हाला दिसते का फुटल्यासारखी? नाही, अजिबात फुटली नाही. चला तर असं आज मी केलेली कढी. आता ह्यांना विचारते मी, सासूबाईंनी जेवायला वाढायचं का, कारण का ते मी तुम्हाला म्हटलं नाही का, नगरचे काळे काका येणार आहेत. ते मला वडिला समान आहेत, म्हणजे मी त्यांना वडील मानलेली आहे. तर ते खूप वर्षाने भेटायला येणार आहेत. तर मग ह्यांना विचारते, कारण का सासूबाईंचं जेवण होऊन गेलं म्हणजे बरं असतं. ते आले की मग गप्पा टप्पा होतील, मग सासूबाईंना उशीर होईल जेवायला. चला तर मी ह्यांना फोन करून विचारते. तर बघा ह्यांना मी आता फोन करून विचारलं, वाढू का सासूबाईंना. हे म्हणले इतक्या लवकर कशाला वाढते, 11:30 झाले आता. चला थोडं बघा पाहूया, जरी तसं काय झालं तर त्यांना हातमध्ये बसवता येईल जेवायला, किंवा त्यांच्यासमोर जरा वाढलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आज आहे दुपारी बघा मॅच आहे वाटतं, फायनल इंडिया वर्सेस कोणाशी माहीत नाही आहे. पाहूया आता. मगाशी यांच्या बोलण्यात आलं आज फायनल मॅच आहे. तर बघूया कोणाची, तर तुम्हाला नक्की सांगेनच. तुम्हाला माहीतसुद्धा असेल मित्रमैत्रिणींनो, मलाच माहीत नाही आहे. चला पुन्हा थोड्या वेळी भेटू तुम्हाला. हे बघा आमचं झालं आहे जेवण. आम्ही जेवून घेतलं. अजून त्यांना यायला, काळे काकांना यायला हडपसरला येते. पाऊण तास 1 तास लागेल. आता मग ट्रॅफिकवर आहे अवलंबून. मग आता हे आल्यानंतर काय केलं नाही तर येताना त्यांनी ना काय काय आणलं बघा खायला त्यांना. हे बघा हे काय म्हणते त्याला बाई, पापडी म्हणतात. पापडी, लांब पापडी का म्हणते. आणि हे बघा ढोकळा आणलेलं आहे आणि गोड म्हणून जिलेबी आणलेली. हे पहा अशा प्रकारे ठेवलेलं आहे खायला त्यांना. आता जेवतात का नाही काय काय म्हणून मग म्हटलं मला फोन केला यांनी, म्हणे मी तुला हे त्यांना येताना असं आणतो आहे त्यांना खाण्यासाठी. कारण का आम्ही सकाळी नाश्ता केलेला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही जेवून घेतलेलो आणि त्यांची वाट बघितलं तर 12:45 झालेले जवळजवळ. त्यामुळे आम्ही मगाशी जेवून घेतलेले 12 वाजताच. आता आली का काय. हे पहा आमची जेवणं होऊन आम्ही इथं बसलो आता निवांत. अजून काही आमच्या इथे काळे काका नाही आलेले नाहीत अजून, ते विश्रांती घ्यायला लागलेत. आज विधानशी कटिंग करून आले.
विरांशांच्या मांडीवर बसला होता, हो की नाही हो विरांशू? आबा आबा करून आबांना घेऊन गेले होते, शांत बसेल म्हणून, रडणार नाही म्हणून. थोडं रडलं, जास्त नाही रडलं. तर चला, असं आम्ही आता जेवण करून बसलो निवांत वाट बघत. आज मी मॅच म्हणले नाही का, आज न्यूझीलंड विरुद्ध इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आज मॅच आहे. 2:30 वाजता फायनल आहे. चला आता सगळेजण बघूया आणि कोण जिंकतं ते बघूया. इंडिया जिंकणार आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.